जय शिवराय. मी संदीप नाईक बाबा, 384 जनतेचा आमदार. भरपूर दिवसानंतर या एस्केलेटरवरून चालतोय. या एस्केलेटरची स्टोरी अशी आहे का रेल्वे पॅसेंजर जनरल संघर्ष मंच यांनी सकाळी सकाळी येऊन याचं उद्घाटन केलेलं आहे 2017-18 आय थिंक 17-18 दरम्यान तर उद्घाटन केलेलं आहे. सुंदर स्टोरी सांगतो. आम्हाला कळालं का कोणतरी खासदार का आमदार या ठिकाणी उद्घाटनाला येणार आहे, तर आम्ही आवाहन केलं का हा ब्रिज आहे ना जनतेच्या पैशाचा आहे, तर जनतेनेच उद्घाटन करायचं आहे. तर त्यावेळेस माझे गुरु शेखर कापुरे हे अध्यक्ष होते. यांनी पुढाकार घेऊन आणि त्यांच्या कानावर मी टाकलं होतं. त्यावेळेस माझी आई पॅलेस झालं, त्यावेळेस मी तिकडे चाललो होतो. तर हे लिफ्टची मागणी 10 वेळा मागून ट्विटर करून ती पास झालेली, आता चालू झाले ते. तर जनतेने तो ब्रिज ओपनिंग केला होता, आम्ही जनतेकडून केला होता. ती पोस्ट आली ना नोटिफिकेशन आलं तर मी अवश्य शेअर करेल. 2017 सालचं येते. तर खूप अप्रतिम काम झालं होतं. मी माझ्या लोकांना सांगेल, चाहत्यांना सांगेल का स्टेशन साफ ठेवा, पटरी क्रॉस करू नका. पटरी क्रॉस म्हणजे तुमचं घरी तुम्ही कोणी वाट पाहत आहे, त्याच्यामुळे पटरी क्रॉस करू नका. आणि हा टिटवाळा स्टेशन अव्वल नंबरचा होणार आहे, ठीक आहे ना. कोणी काही बोलेल, कोणी काही करेल, कोणी काय निधी आणला आहे, काय निधी आणला आहे, त्याचं काय टेन्शन घ्यायचं नाही. कारण का सगळ्या जनतेला माहिती आहे हा निधी कुठून कसा आणलेला आहे तो वगैरे. त्याच्यामुळे जास्त लोड नाही घ्यायचा. आता याच्यामध्ये बघा पूर्ण चेंज होत आहे. कामं प्रामाणिक करत जावा, सगळ्या गोष्टी होत जातील. कामं जर प्रामाणिक नाही झाली तर सगळ्या गोष्टी ह्या चुकीच्या होत असतात. हे आमचा टिटवाला आहे आणि धार्मिक स्थळ श्री महागणपतीचं धार्मिक स्थळ आहे. तर ह्या ठिकाणी अवश्य भेट द्या. या गणपतीच्या स्थळाला अवश्य भेट द्या. जास्तीत जास्त लोक ह्या ठिकाणी आले ना तर एकदम सुकलं होईल. बघा सेंट्रल लाईनला पूर्ण टिटवाळाच एक असं आहे. हा थोडा कार्यक्रम आहे. धन्यवाद.